कढईमध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी दूध घेतलंय. ज्या वाटीने आपण दुधाचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने पुढचं सगळं प्रमाण आपल्याला मोजायचं आहे. त्यात आता पाव वाटी साखर टाकून घेतली आहे. साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. तुम्ही जास्त गोड खात असाल तर हे प्रमाण वाढवलं तरी चालेल. पाव वाटी ह्याच्यात साखर टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलंय. मध्यम गॅसवरती ही साखर पूर्णपणे ह्या दुधात वितळून घ्यायची आहे. हे पहा, साखर आता पूर्णपणे विरघळली की त्यानंतर याच्यात आपल्याला दूध पावडर टाकून घ्यायची आहे. तर अर्धी वाटी मी इथे दूध पावडर टाकून घेतली आहे. या दूध पावडरमध्ये साखर नव्हती त्यामुळे इथे आपण साखरेचा वापर केला आहे. जर आपल्याकडे दूध पावडर असेल आणि त्यात साखर असेल तर इथे साखर नाही वापरली तरी चालेल. आता मध्यम गॅसवरती ही जी दूध पावडर आहे ही या दुधामध्ये आधी छान एकजीव करायची, सगळ्या गुठळ्या मोडायच्या आणि त्यानंतर ही चांगले उकळून घ्यायची. तर हे दूध थोडंसं घट्ट होण्यात आलं की त्यात मी एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलंय. तूप टाकल्यानंतर हे छान उकळू द्यायचंय. आता हे थोडं उकळायला लागलं आणि थोडं घट्ट झालं की लगेच याच्यात आंब्याचा रस टाकायचा आहे. तर अर्धी वाटी मी इथे आंब्याचा रस टाकून घेतलाय आणि हा आमरस टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचंय. आता गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे आपल्याला पूर्णपणे आटू द्यायचंय. अगदी घट्ट होईल इथपर्यंत हे आपल्याला आटून घ्यायचंय. ही रेसिपी बनवण्यासाठी सुद्धा शक्यतो नॉनस्टिक कढईचा वापर करा किंवा अगदी जाड बुडाची जर कढई असेल तर ती वापरा. आता हे घट्ट झालं की यात एक छोटा चमचा तूप टाकायचा, म्हणजे आपली जी मिठाई आहे किंवा बर्फी आहे तिला चकाकी छान येते. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय मध्यम गॅसवरती 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे पूर्णपणे घट्ट झालंय. आता एका ताटलीला मी इथे तूप लावून घेतलंय. ज्यात आपल्याला या वड्या थापायच्या त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं. त्यानंतर हे जे आंब्याचं मिश्रण होतं हे आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. आता बोटाला तूप लावायचं आणि त्यानंतर हे थापून घ्यायचं. जर गरम लागत असेल तर हे थोडं थंड होऊ द्यायचं. अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर थापलं तरी सुद्धा चालेल. आता हे जे मिश्रण आहे ह्या प्लेटमध्ये मी अगदी व्यवस्थित असं थापून घेतलंय. त्यानंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर साधारण 2 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं आणि त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच बर्फी याची कट करून घ्यायची आहे. याऐवजी तुम्ही याचे पेढेसुद्धा बनवू शकतात. हातावरती गोल गोल त्याचा गोळा बनवायचा आणि त्याला थोडंसं दाबून चप्पट करायचा, म्हणजे पेढ्यांचा आकार तयार होईल. आणि आता गार्निशिंगसाठी मी इथे बदामाचे काप वापरले आहेत. तर अशा प्रकारे आपली ही आंब्याची बर्फी किंवा आंबावडी इथे तयार झाली आहे. एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं. त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं. दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय. दूध गरम करत असताना यात मी 1 छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं. आता हे दूध पावडर ह्या दुधामध्ये छान मिक्स करायचंय आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते. हे पहा, तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचंय जेणेकरून कढईला हे चिकटणार नाही. इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड बुडाची कढई वापरू शकतात. तर ह्या पद्धतीने साधारण 5 मिनिटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतलाय. आता हा खवा मी एका ताटात काढून घेते. आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे. तर त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो. पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता, काजू, चारोळी, तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात. तर ह्या पद्धतीने म्हणजे आपले दुधाचे पेढे तयार झाले. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलं. त्यात 1 वाटी रवा टाकून घेतला. हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे.
रवा भाजत असताना सतत हलवत राहायचंय, जेणेकरून रवा हा करपणार नाही आणि ह्या पद्धतीने रव्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून झालाय, तो मी बाजूला काढून घेतलाय। आता ह्याच कढईमध्ये 3 कप दूध मी गरम करून घेतलंय। दूध चांगलं उकळलं की त्यात भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि ह्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं। त्यात गुठळी असायला नको। हे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 मिनिटं शिजून घ्यायचं। 5 मिनिटं रवा छान शिजून झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे। आता हे छान एकजीव करायचं आणि त्यात 1 वाटी साखर टाकायची। जेवढा रवा घेतलाय तेवढी साखर मी इथे टाकून घेतलीये। साखर टाकून झाली की हे पुन्हा छान एकजीव करायचंय आणि ही साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला शिजू द्यायचंय। आता यातच मी 10-12 केशरच्या काड्या 2 चमचे दुधात भिजत टाकल्या होत्या। ते दूध मी आता या शिऱ्यामध्ये टाकून घेतलंय। दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचंय। वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट टाकायचे आणि 5 मिनिटं मंद गॅसवरती हा शिरा शिजू द्यायचा आहे। फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड टाकू शकतो। इथे मी एका कढईत 2 वाटी रवा घेतलाय। ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे। आता हा रवा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही, तूप आपण पुढे वापरणार आहोत। तर इथे 3-4 मिनिटं हा रवा मी भाजून घेतलाय। आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचंय। तर 2 वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलंय। आता ह्यातलं 1 ते 2 चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा 5 मिनिटं मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत। रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही, अगदी मध्यम किंवा मग मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे। तूप मोजताना सुद्धा तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं मोजायचं आहे, पूर्ण वितळलेलं तूप सुद्धा इथे मोजू नका। 5 मिनिटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा 1 ते 2 चमचे तूप टाकून घेते। अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत गेलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो। आता हा रवा मी पुन्हा 5 मिनिटं भाजून घेणार आहे। 2 वाटी रवा भाजण्यासाठी मला 15 मिनिटं वेळ लागला। तर आता पुन्हा 5 मिनिटं हा रवा भाजून झाल्यानंतर आता वाटीमध्ये शिल्लक असलेलं सगळं तूप मी ह्या रव्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर हा रवा छान सोनेरी रंगावरती मी भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय रवा अगदी छान सोनेरी रंगावरती भाजून झालाय, शिवाय रव्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय। आता हा गॅस आपण बंद करू। तर पाक बनवण्यासाठी इथे मी 1/4 वाटी साखर घेतली आहे। 2 वाटी रव्यासाठी मी 1/4 वाटी साखर वापरली आहे, पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमी सुद्धा करू शकतात। त्यानंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे। आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचंय। तर ही 1/4 वाटी साखरेसाठी मला इथे 1 वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेलं आहे। पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि आपल्याला याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर अधूनमधून चेक करायचं। चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा। अशी छोटीशी तार ह्या पाकाची तुटली पाहिजे। अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा। आता पाक तयार झालाय, याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे। आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे। आता रवा या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। ह्याच्यात गुठळ्या राहायला नको, अगदी छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे। आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे। तर आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी झाकून ठेवते। अधूनमधून हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या तयार होणार नाही। तर साधारण पाऊण तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं। मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालंय। जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हवे तेवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने लाडू वळून घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे
तर पिस्ता, बदाम, काजू कशानेही आपण त्याला गार्निश करू शकतो. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय किती सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे. अगदी छान लाडू इथे दिसतोय. आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते. 2 वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण 12 ते 15 लाडू बनवले. तर इथे अशा पद्धतीने आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते. तर हे पहा, अगदी अलगद हाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय. खाताना सुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो. या कढईमध्ये 1 वाटी किंवा 1 कप तूप घेतलंय. हे तूप वितळलेलं असलं पाहिजे, नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं. तर वितळून घेतलेलं मी 1 वाटी इथे तूप घेतलंय. आता याच्यात 2 वाटी भरेल एवढं आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजले त्याच वाटीने 2 वाटी बेसन पीठ टाकलं. अगदी गच्च भरून हे बेसन पीठ घ्यायचं, दाबून असं भरायचं, नाहीतर मग बेसन पिठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल. तर इथे आता हे बेसन पीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं. गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 12 मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकतायत साधारण 12 मिनटानंतर हे जे बेसन पीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे. याचा छान सुगंध यायला पाहिजे. बेसन पिठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायची, म्हणजे मलाई टाकून घ्यायची. तर आपली जी घरचीच दुधावरची साय असते ते मी इथे वापरली आहे. अगदीच 1 वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला याच्यात टाकायची आहे. साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं. गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे. आता पुन्हा हे जे बेसन पीठ आहे याचा थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं. तर पुन्हा 10 मिनटं मी हे भाजून घेते. हे पहा, तुम्ही बघू शकताय 10 मिनटानंतर हे जे बेसन पिठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे. हे जे बेसन पीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता याच्यात मी 3 चमचे दूध टाकून घेतलंय. दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगले एकजीव केलं. आता हे मिश्रण पुन्हा 10 मिनटं भाजून घेऊ. लो फ्लेमवरतीच भाजायचं, म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल. हे पहा, तुम्ही बघू शकताय लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते. याला आता छान तूप सुटलंय, त्यासोबतच तुम्हाला याचा अगदी दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल. याचा रंगसुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लफी व्हायला हवं. हे पहा, तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता किती छान असं थोडं फुगून आलंय, म्हणजे हलकं फुलकं झालंय. इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे सुरुवातीपासून साधारण 20 ते 25 मिनटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे. आता इथे बेसन पिठाचा रंग बदलला आहे, त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागला आहे. आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे. आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूड टाकून घ्यायची आहे. वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं. ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं 2 मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं, नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं. तर आता इथे मी 2 मिनटं हे छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर याच्यात पाऊण वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गूळ टाकलाय. आता गूळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं. गूळ जसा जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल. हे पहा, तुम्ही बघू शकताय आता गूळ पूर्णपणे वितळला आहे आणि आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालंय. म्हणजे आपण याच्या अगदी व्यवस्थित वड्या थापू शकू असं हे मिश्रण आता तयार झालंय. आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता. जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकायचे असतील तर. हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या साहाय्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. आपल्याला ही बर्फी किती जाड हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो. मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलंय. त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता, काजू, बदाम कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल.
आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर चमच्यानेच हे थोडेसे प्रेस करायचे, म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाहीत. आता 2 तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे, किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू शकतात. 2 तास झालेले आहेत. हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं. आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालं आहे. याच्या मी आता बर्फी कट करून घेते, म्हणजे वड्या पाडून घेते. तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करू शकतो. तर हे पहा, अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे, किंवा बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छान याची चव लागते, आकारही खूप छान दिसतोय. आणि अशा पद्धतीने आपली ही बेसन पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहनथाळ याला म्हणू शकतो, इथे तयार झालंय. इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलंय. तूप वितळल्यानंतर त्यात आपल्याला 1 वाटी दूध पावडर टाकून घ्यायची आहे. ही दूध पावडर आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे. दूध पावडर भाजत असताना अधूनमधून आपल्याला याच्यात थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती ही दूध पावडर छान भाजून घ्यायची आहे. ही दूध पावडर भाजत असताना शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा किंवा मग जाड बुडाची कढई वापरा. तर इथे 10 मिनिटं ही दूध पावडर मी अगदी मंद गॅसवरती भाजून घेतली आहे. आणि ही दूध पावडर भाजत असताना मी एकूण 4 चमचे तूप वापरलंय. आता याच्यात थोडं थोडं तूप टाकायचंय. तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं साधारण 3 ते 4 चमचे एवढं दूध फक्त आपल्याला इथे टाकून घ्यायचंय. खूप जास्त दूध टाकू नका. आता दूध टाकल्यानंतर ही मंद गॅसवरती पुन्हा भाजत राहायची, जोपर्यंत हिचा रंग आपल्या कंदी पेढ्यांचा रंग असतो तसा होत नाही, म्हणजे थोडासा व्हीट करी किंवा गोल्डन रंग होत नाही तोपर्यंत ही भाजून घ्यायची. दूध पावडर भाजून झाली आहे, ही मी आता मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे. या पद्धतीने दूध पावडर वाटून झाल्यानंतर ती आपल्याला एका ताटात काढून घ्यायची. त्यात चवीपुरता पिठी साखर टाकायची. तर मी इथे 3 चमचे पिठी साखर टाकली 1 वाटी दूध पावडरसाठी. आता ही पिठी साखर आपल्याला ह्या दूध पावडर मध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने पिठी साखर या दूध पावडर मध्ये छान एकजीव झालेली आहे. आता याच्यात 2 चमचे दूध टाकून घ्यायचंय, जेणेकरून आपल्याला पेढा बनवायला सोपं जाईल. आता पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे. तर या पद्धतीने थोडासा आपला जो कंदी पेढा असतो तो कसा एकदम गोल नसतो, थोडा ओबडधोबड असा आकार असतो. तर त्या आकाराचा पेढा मी इथे बनवून घेतलेला आहे. पेढा बनवून झाला की तो पिसामध्ये घोळून घ्यायचा. तर ह्या प्रकारे आपला म्हणजे कंदी पेढे तयार झालाय. हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात 2 कप म्हणजे मेजरिंग कपने 2 कप रवा घेतलाय. तुम्ही घरातील कुठलेही एखाद्या वाटीचं प्रमाण इथे वापरू शकतात. या 2 कप बेसन पीठ टाकलं. हे रेडीमेड बेसन पीठ आहे, दळून आणलेली डाळ असेल ती सुद्धा चालेल. त्यानंतर याच्यात 4 चमचे तूप टाकून घेते. जेवढं कप आपण रवा आणि बेसन घेतलंय तेवढे चमचे आपल्याला साजूक तूप इथे टाकून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकतात, पण लाडूंमध्ये तूपच छान लागतं. तर आता इथे मी हे तूप टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तूप ह्या रव्याला आणि बेसन पिठाला छान लागलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने हे छान एकजीव झालं की त्यानंतर हे आपल्या मुठीत घेऊन थोडंसं दाबून बघायचं. याचे जर लाडूसारखे मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट पडलं आहे. नाहीतर मग अजून एखादा चमचा तूप तुम्ही इथे वाढवू शकतात. आता इथे हे लाडूंचं मिश्रण तयार झालं आहे. आता मी हे भिजवून घेणार आहे. आपण हे लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतोय. तर हे पीठ भिजण्यासाठी मी पाण्याचाच वापर केला आहे. तुम्ही हवं तर दुधाचाही वापर इथे करू शकतात. तर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अजिबात सैल भिजवायचं नाही. शक्य असेल तेवढं घट्ट हे पीठ भिजवून घ्यायचं. तर हे पहा, इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात मी हे किती घट्ट भिजवलं आहे. आता यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातावरच त्याची आपल्याला अशी पुरी तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी छोटा गोळा घेतला आणि हातावरच त्याची पुरी तयार करून घ्यायची. तुम्हाला हवं तर तुम्ही हे लाटून घेऊ शकतात किंवा मग याची फक्त मुटके जे बनवतो आपण तसे मुटके बनवून तळू शकतात. पण मुटके बनवले तर तळायला वेळ लागतो. अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर ह्या खूप लवकर तळल्या जातात. तर मी हातावरच अशा या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतायत, खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त जाडही नाही आहेत. आपण शंकरपाळ्यांना जेवढं जाड ठेवतो तेवढे जाड ही पुरी मी इथे ठेवली आहे.
पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. हे लाडू बनवताना शक्यतो तुपाचाच वापर करा, तुपातच हे छान लागतात. आता सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानंतर याच्यात पुऱ्या टाकल्या की गॅसची फ्लेम मध्यम करायची. मध्यम गॅसवरती ह्या पुऱ्या आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या पुऱ्या आतून सुद्धा व्यवस्थित तळल्या जातील. या पुऱ्या जेवढ्या पातळ असतील तेवढ्या लवकर तळल्या जातील. तर आता हे पहा, इथे या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. छान सोनेरी रंगावरती मी या तळून घेतल्या आहेत. खूप जास्त सुद्धा कडक करायच्या नाहीत. थोड्याशा हलक्या गुलाबी रंगावर आल्या की मग ह्या पुऱ्या आपण बाजूला काढून घेऊ. तर अशा पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे तळून घेते. हे पहा, या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतायत अगदी बिस्किटांसारख्या ह्या खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत. आता ह्या पुऱ्या पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ. पाक बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 कपाला थोडीशी कमी एवढी साखर घेतली आहे. तुम्ही जर खूप जास्त गोड खात असाल तर 2 कप साखर वापरली तरी चालेल. आता 2 कप साखरेसाठी 1 कप त्याच्यात पाणी टाकायचं. त्यानंतर आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे 1 तारी. आता हे पहा, साखर वितळलेली आहे आणि मध्यम गॅसवरती मी हे पाक चांगला 5 मिनटं उकळून घेतला आहे आणि उकळल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट झाला आहे. मी इथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. तर त्या पद्धतीने बोटांमध्ये जर हा पाक घेतला तर त्याची तार तयार व्हायला पाहिजे. हे पहा, अशी 1 तार व्हायला पाहिजे. इतकाच आपल्याला हा पाक बनवायचा आहे. त्यापेक्षा जास्त बनवू नका, नाहीतर लाडू कडक होतील. आता पाक तयार आहे. त्यानंतर आपल्या ज्या पुऱ्या होत्या त्यासुद्धा आता थंड झाल्या आहेत. तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात ह्या पुऱ्या अशा तुकडे करून टाकून घेतल्या आहेत, म्हणजे आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या पुऱ्या मी मिक्सरमधनं फिरवून घेतल्या. तुम्ही बघू शकताय थोडंसं रवाळ असं फिरवायचं, खूप जास्त बारीक पण करू नका. आणि आता इथे या सगळ्या पुऱ्यांचं मी इथे असं पीठ तयार करून घेतलं आहे. हे हाताने थोडंसं चेक करून पाहायचं. जर कुठे पुरींचे जाड तुकडे असतील तर ते काढून घ्यायचे, किंवा मग हवं तर तुम्ही जाड चाळणीने हे चाळूनही घेऊ शकतात. आता आपला पाकसुद्धा इथे बऱ्यापैकी थंड झाला आहे. पूर्ण थंड करायचा नाही, थोडासा कोमट होईल इथपर्यंत हा थंड करून घ्यायचा. आता त्यामध्ये आपलं हे जे पुरींचं आपण पीठ तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं. ह्यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा इथे ॲड करू शकतात. आता इथेच मी थोडीशी वेलची पावडर, म्हणजेच अर्धा चमचा वेलची पावडर टाकली. हे सगळं चांगलं एकजीव करायचं. या पाकामध्ये हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मुरलं पाहिजे. आता जरी हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असलं तरीसुद्धा अर्ध्या तासानंतर हे अगदी व्यवस्थित लाडू वळण्यासारखं होणार आहे. आणि आपले लाडूसुद्धा दुसऱ्या दिवशी मुरल्यानंतर व्यवस्थित खुसखुशीत होतात. तर त्यामुळे आता हे मिश्रण सॉफ्ट ठेवलं तरी चालेल. तर हे पहा, अर्ध्या तासानंतर हे जे मिश्रण आहे हे बऱ्यापैकी कोरडं झालं आहे आणि याचा लाडू वळला जातो आहे. मी हातावरती याच्या अशा पद्धतीने मध्यम आकाराचे लाडू वळून घेते. तुम्ही लाडूंना सजावट करण्यासाठी हवं तर बेदाणे वापरू शकतात, किशमिश किंवा मग काजू बदाम, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात. तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पिठाचे आता लाडू इथे वळून घेतलेत आणि इथे आपले हे बेसन रव्याचे लाडू तयार झालेत. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 छोटे चमचे तूप टाकायचं आहे. आता तूप वितळलं की त्यानंतर याच्यात साधारण 1 वाटी भरेल एवढ्या मी शेवया टाकून घेतलेल्या आहेत. या शेवया अशा चुरून टाकायच्या, म्हणजे भाजतानाही त्या व्यवस्थित भाजल्या जातात आणि त्या खिरीमध्ये अगदी व्यवस्थित एकजीव होतात. तर हे पहा, शेवया टाकून घेतल्यानंतर या आपल्याला मध्यम गॅसवरती तुपात परतून घ्यायच्या आहेत. छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत परतून घ्यायच्या. या शेवया नसतील तर बाजारात डायरेक्ट भाजलेल्या शेवया मिळतात, त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. तर शेवया छान परतून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकतायत. आता याच्यात अर्धा लिटर मी म्हशीचं दूध टाकून घेते. हे दूध घट्ट असतं त्यामुळे खिरीला चव छान येते. तर अर्धा लिटर दूध टाकून घेतलं. 4 जणांसाठी अगदी पुरेशी खीर होते. तर हे दूध गरमच टाकायचं, अगदी छान गरम असेल, म्हणजे एका बाजूला आपण जेव्हा शेवया भाजायला घेतो तेव्हाच दूध गरम करायला ठेवायचं. इथे गरम दूध टाकून घेतल्यानंतर हे एकजीव केलं. आता याच्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढी साखर टाकून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. साखर टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं. आता ही जी खीर आहे ही आपल्याला छान उकळून घ्यायची. शेवयांची खीर बनवायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनटात आपली खीर तयार होते. तर आता खीर आपण इथे छान उकळून घेऊ. आता खीर उकळली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायची थोडीशी वेलची पूड.
तर मी इथे साधारण पाव चमचा एवढी वेलची पूड टाकून घेतली. थोडंसं जायफळ इथे किसून टाकायचं आणि त्यासोबतच आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट इथे टाकू शकतो. मी इथे बदामाचे काप टाकून घेतले. तुम्ही हवं तर पिस्ता, काजू हे सगळं टाकू शकतात आणि त्यासोबतच ह्याच्यात जर केशर घरात अवेलेबल असेल तर केशरच्या 10-12 काड्या टाकायच्या. अतिशय सुंदर कलर या खिरीला येतो आणि चवही भन्नाट लागते. तर हे पहा, आता मी ही खीर छान एकजीव केली आणि साधारण 5 मिनटं छान हाय फ्लेमवरतीच उकळून घेतली. फक्त ही सतत ढवळत राहायची म्हणजे कढईला ही खीर लागणार नाही. तर अशा पद्धतीने ही शेवयांची खीरसुद्धा इथे तयार झाली आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलंय. तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला 1 वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे. मी इथे ओला नारळाचा कीस घेतलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा कीस सुद्धा इथे वापरू शकतात. हा खोबऱ्याचा कीस तुपामध्ये आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती 5 मिनिटं खोबऱ्याचा कीस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे खसखस घेतली आहे. थंडीमध्ये खसखस ही खूप महत्त्वाची असते. आता ही खसखस 3-4 मिनिटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता मंद गॅसवरतीच हा गूळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे. आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर इथे मी 2 चमचे किशमिश टाकून घेतलाय, 1 चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि 1 चमचा काजूचे काप टाकून घेतलेत. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकतात. आता हे सगळं एकजीव करायचं आहे. मंद गॅसवरती गूळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत इथे गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे. हे मी एका भांड्यात काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे. आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण याचे लाडू वळू शकतो. थंडीमध्ये अगदी झटपट होणारे हे गूळ खोबऱ्याचे लाडू इथे तयार आहेत.